नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण पुणे जिल्ह्यातील पिंपरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पिंपरी विधानसभा मतदारसंघास 206 क्रमांक दिला आहे. या पिंपरी विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 40 वार्डांचा समावेश होतो. त्यामध्ये दापोडी, फुगेवाडी, आकुर्डी अशा काही भागांचा समावेश या पिंपरी विधानसभा मतदारसंघात होतो. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 21 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 3 विधानसभा मतदारसंघ हे मावळ लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहेत आणि रायगड जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ घेऊन अशा 6 विधानसभा मतदारसंघाचा हा मावळ लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ देखील या मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं ॲरोच्या माध्यमातून हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे. शहरी विधानसभा मतदारसंघ असल्या कारणाने लोकवस्ती दाट आहे, त्यामुळं भौगोलिक क्षेत्राने छोटा असल्याचा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ दिसतो. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे विजयी झाले होते. त्यांना 86,985 मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना 67,177 मतं मिळाली होती. अशा प्रकारे 19,808 मताच्या मताधिक्याने अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा या निवडणुकीत पराभव केला होता. 2009च्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे विजयी झाले होते. तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्या कारणाने काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले गौतम चाबुकस्वार यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता. 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते. सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मत विभाजन झालं आणि त्याचा फायदा गौतम चाबुकस्वार यांना होऊन ते या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांचा पराभव केला होता. तर भाजपने ही जागा रिपब्लिकन पार्टीला सोडल्या कारणाने रिपब्लिकन पार्टीचे चंद्रकांत सोनकांबळे यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या उमेदवाराला 4थ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. कारण गौतम चाबुकस्वार हे काँग्रेसमध्येच होते, परंतु शिवसेनेने त्यांना शिवसेनेमध्ये घेऊन उमेदवारी दिली कारणाने काँग्रेसची काही मतं देखील गौतम चाबुकस्वार यांच्याकडे वळालेली दिसून आलं. 4थ्या क्रमांकाची मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला आणि 5व्या क्रमांकाची मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मिळाली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती. आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला
तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला, तर 5व्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती. आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती आणि महाआघाडी कायम राहील की 2014 प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील, यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झाल्या कारणाने अण्णा बनसोडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असल्या कारणाने पुन्हा या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार कोण असतील किंवा महायुती आणि महाआघाडी कायम राहील की 2014 प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील, यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.